मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. शिवाप्पा लंबेला पोलिसांनी धरून नेल्याचं ज्ञानूला कळलं तेव्हा तर तो थक्कच झाला. तेही एका खून प्रकरणात. शिवा हिरवट डोक्याचा हुबला गडी असला तरी खून करण्याइतका क्रूर असेल असं वाटत नव्हतं. तो रागीट असला तरी हिंस्त्र वाटत नव्हता. ईर्षेनं गाढव खाणाऱ्यांच्या जातीचा मात्र होता. शिवाच्या हातून खुनासारखा भयंकर गुन्हा घडल्याचं ऐकून ज्ञानू अतिशय दुःखी कष्टी झाला. त्याला फाशी झाली तर, जन्मठेप झाली तर, म्हाताऱ्या आई बापांचा कोण सांभाळ करणार? निदान स्वतःच्या आयुष्याचा तरी विचार करायचा. उमेदीचं वय खडी फोडण्यात गेलं तर आयुष्याचंच वाटोळ होणार. मनुष्य जन्म दुर्लभ. फाशी झाली तर हा जन्म वाया जाणार. ज्ञानूच्या कानावर ही बातमी आली त्या दिवशी दुपारी तो शिवाला भेटायला ईश्वरपूरच्या पोलीस ठाण्यावरती गेला. शिवा पोलीस कस्टडीत होता. पोलिसांनी त्याला रिमांडवरती घेतलं होतं. ज्ञानूनं फौजदाराशी नम्रतेनं बोलून गोड शब्दांनी आर्जव करून शिवाची भेट घ्यायला परवानगी मिळवली. तो कोठडीच्या दरवाजाशी गेला. लोखंडी गजामधून त्यानं आत बघितलं आणि शिवाला हाक दिली. कपडे मळलेले, दाढीची खुंट वाढलेली अशा अवस्थेला गजाड अडकून बसलेला दोस्त बघून तो सदगदित झाला. शिवा! खाली मान घालून स्वस्थ बसलेल्या शिवानं चमकून वर समोर बघितलं. कोण ज्ञानू व्हय? या उद्गारानिशी तो उठला, दाराकडे आला, गजांना धरून उभा राहिला. मावशीला दवाखान्याला नेलातच नव्ह? काय म्हणत्या ती तरी डॉक्टर? तिचं रक्त बिघडलंय म्हणत होते. औषधं लिहून दिली होती ती घेऊन आलोय. पण तुझ्या हातून काय रे घडलं हे? चिंताक्रांत झालेल्या ज्ञानूचा प्रश्न. शिवा हसला. त्यानं बाजूला उभं असलेल्या पोलीस पहारेकऱ्याकडं एक नजर टाकली. माझ्या हातून काहीच घडलं नाही. फुकटची बिलामत बघी. तो मोठ्या आवाजात बोलला. मग अगदी हळू आवाजात म्हणाला, काळजी करू नगस, मी सुटणार ह्यातनं. म्हणजे तू खून केला नाहीस? ज्ञानूनं आश्चर्यानं विचारलं. अरे ढिकून मारायचं जीवावर येतंय माझ्या आणि माणसाचा खून काय करतोय र? आणि परत तो ज्ञानूला तेवढंच ऐकू जाईल अशा आवाजात बोलला. मी नुसतं या सांडसुक्काळीच्या धोंड्याचं मुंडकं तोडलंय. तो काय माणूस होता व्हय? हा? शिवाला परत हसू आलं. त्या घोलात त्याचं तुकडं करून टाकलं तर त्याचं एक हाड देखील पोलिसांनी सापडणार नाही बघ. ज्ञानू चुकचुकला. असं कसं रे केलंस? तुला काय वाटलं नाही होय तेव्हा? वाटलं तर? मी धोंड्याला मारलो नाही तर त्यो माझ्या जीवावर उठणार. तवा त्याला आपणच आधी निजवायचं असं वाटलं बघ मला. अरे पण माणूस कसा मारायचा र? तुला काय दयामया? सापाला दया दाखवून काय करतोस र गड्या? वाटणीवरनं त्याचं माझं भांडण झालं. तो माझा काटा काढायच्या बेतात असल्याचं समजल्याबरोबर मीच बघ गडबड केली. त्याच्या कचाट्यात मी सापडलो असतो तर तो काय माझ्यावरती दया करणार होता व्हय? वाटणी र कशाची? घोलात केलेल्या वाटमारीतल्या मिळकतीची. शिवा! अरे काय बोलतोयस काय? तू वाटमारी करीत होतास? ज्ञानूला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. नाहीतर मला काय रान न्हाय माळ न्हाय काय खातोय र पोटाला? म्हणून काय लोकांना लुटायचं? मजुरी करून पोट भरायचं? तुझ्यासारख्यासने राबायचं असतंय ज्ञानू. माझ्यासारख्यांनी लुटमार करूनच मिळवायचं असतंय. आणि तू पहिल्यांदा राजुरीला शाळा संपून सुट्टीवर आलास तवा मी नसतो तर जित्ता राहिला असतास काय र? म्हणजे तू तुझ्या टोळीनंच अडवलं होतं व्हय आम्हासनी? ज्ञानूनं हसून मान हलवली. तू करतोस हे काही चांगलं नाही बघ. उद्या फासावर गेलास तर तुझ्या आई वडिलांचं काय रे? मी सजानवारी फासाला जाणारा माणूस नव्ह. पोलिसांच्या बारसं जीवन बसलोया हत. आणि समज माझं मरण फासावर असल तर ते मी कसं चुकिवणार? आईबा काय त्यांच्या नशिबात असेल ते होईलच की.
खरंच मला आश्चर्य वाटतंय शिवा तुझं. असली पापकृत्य करताना तुला काहीच रे कसं वाटत नाही. एक वेळ हिथं तुझा फास तू चुकवू शकशील, पण परमेश्वराच्या दरबारात होणारी शिक्षा तू कसं रे चुकवणार? आज मी जगायचं कसं ह्याचा विचार करतोय. मेल्यावरती काय होईल त्याचा विचार मेल्यावर करायचा. वाटमारी केली ती बी जगण्यासाठी केली. धोंड्याला मारलं ते बी आपलं मरण चुकवण्यासाठीच बघ. मला त्याचं काही वाईट वाटत नाही बघ. मला जगायचं ह्योच एक विचार माझ्या मनात असतोया. हिथं जलात सुधीक मिळल ते खाऊन निवांतवाणी झोपून असतोय. उद्या काय होईल ह्याची काळजी करून आजचा दिसका म्हणून वंगाळ करायचा म्हणतोया मी. शहाणाच आहेस, मला नाही हे पटत. ते जाऊ दे, तू जरा आमच्या म्हाताऱ्याकडं जात जा. उग काळजी करू नगसा म्हणावं. मी सुटून येतोयाच लवकर बघ. हा, मी लक्ष देईन त्यांच्याकडं. जाऊ का मी आता? जा जा, सवड मिळाली तर येत जा भेटायला. तुला भेटलं की बरं वाटतंय बघ. मी काय चांगला माणूस नाही, मला चांगला व्हायचं बी नाही, पर तुझ्यासारख्या चांगल्या माणसाला बघितलं की बरं वाटतंय. शिवा, तुला इथं त्रास वगैरे नाही नव्ह? त्रास? त्रास कसला आलाय? लाडू जिलेबीचं 2 वेळेला जेवण असतंय. रंभा मेनका रातच्याला हातपाय दाबायला आणि पंख्यानं वारं घालायला येत्याती. काय सांगतोयस काय शिवा? पोलीस रिमांडवर घेऊन लई मारतात म्हण. अरे शान्या आणू, उकळात डोसकं घातल्यावर कोण मुसळाला भितया व्हय? पोलीस मारून दमत्याली, पर मी मार खाऊन बी दम सोडायचो नाही. तुझं सगळं अभणाचाट आहे रे बाबा. बरं, चलतो मी आता. जमलं तर पुण्याडाव ये बघ. येतो की, असं म्हणून ज्ञानूनं आपल्या दोस्ताचा निरोप घेतला. ज्ञानूला शिवाप्पाच्या स्वभावाचं कोडच उलगडत नव्हतं. तो जिवलग दोस्त होता. तो दृष्ट नाहीसं वाटत होतं. पण वाटमारी करून पोट भरणं आणि अनैतिक बेकायदेशीर पापी मार्गाने मिळवलेल्या द्रव्याच्या वाटणीवरून झालेल्या भांडणात साथीदाराला ठार करणं हा काही त्याच्या सृष्ट प्रवृत्तींचा सद्गुणी वृत्तीचा पुरावा नव्हता. परिस्थितीच्या दडपणाखाली अगतिकतेपोटी क्षणिक मोहाच्या व सुडाच्या भावनेच्या उद्रेकामुळे अपराध घडला तर एक वेळ तो क्षम्य मानता येईल, पण स्वार्थापोटी जाणीवपूर्वक थंड डोक्यानं केलेलं अनैतिक गुन्हेगारी कृत्य अक्षम्यच. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आपण केलं त्यात काही चुकीचं, वाईट, अयोग्य होतं असं त्याला वाटत नाही. प्रायश्चित घेणं तर दूरच, पश्चाताप सुद्धा वाटत नाही. पापाच्या मार्गावरून उघड्या डोळ्यांनी मोठ्या उत्साहानं पुढे जाणारा शिवा सैतानाचा अवतार आहे की काय? या अंधार पुत्राला निदान प्रकाशाच्या अस्तित्वाची कल्पना तरी असावी, की जन्मांधासारखंच या पापात्म्याला पुण्यप्रभा पाहण्याची क्षमता असलेलं इंद्रियच लाभलेलं नाही. असा हा माणूस आपला जिवलग दोस्त. मनुष्य हत्येचा केवळ एक विचार तरंग आपल्या मनात उमटला तर आपण किती अस्वस्थ झालो, प्रक्षुब्ध झालो, किती तळमळलो, शरमलो, अपराधित्वाच्या टोचणीने व्याकुळ विव्हळ झालो. आपणाला पापकृतीची कल्पनाही सहन होत नाही आणि हा कमाल कोडगेपणाने आपल्या दुष्कृत्याचं समर्थन करतो. नव्हे, एखादी अभिमानास्पद गोष्ट करावी तसं गर्व गौरव भावनेनं त्याविषयी बोलतोय. माणुसकी हैवान. आपल्या वृद्ध आई वडिलांची तरी याला चिंता. त्यांच्या नशिबी असेल तसं होईल म्हणतो. धन्य आहे. असा पुत्र लाभण्यापेक्षा निपुत्रिक मरण बरं असंच वाटेल मातापित्यांना. आपण आईची सेवा करतो, बाबांची काळजी घेतो. ते ऐदी ऐतखावणी आळशी असले तरी त्यांची काळजी व्हाणं, आपल्या कुवतीनुसार त्यांना सुखी समाधानी ठेवणं आपलं आद्य कर्तव्य समजतो. बाबांच्या एका मूर्खपणाचा मात्र शिवाला राग येत होता. त्या रात्री त्यांनी केलेला निर्लज्जपणाचा प्रकार त्याला अजिबात आवडला नव्हता. बायको व्याधीग्रस्त असताना शरीरसंबंध तिच्यावरती लादणं म्हणजे निर्लज्जपणाचीच कमाल. रोग जर्जर पत्नीवर असा अत्याचार करणं बेशरमपणाचं आणि महारोगासारखा महाभयंकर संसर्गजन्य रोग जडलेल्या शरीराशी शारीरिक संबंध ठेवणं हा तर केवढा महामूर्खपणा. क्षणिक वासना तृप्तीच्या सुखासाठी आयुष्यभराचं दुखणं लावून घेतो आहे हा मूर्ख माणूस. लाल्या महाराची अवस्था यानं बघितली
तर क्षणभरात ताळ्यावरती येईल हा. खाडकन डोळे उघडतील याचे. ज्या देहाची तो अभिलाषा धरतोय त्या देहाचा हा तिरस्कार करील. त्याच्या वाऱ्यालाही उभं राहायला हा मग तयार होणार नाही. पण बाबांना हे कसं कळावं? त्यांना हे कळू न देता हा संबंध टाळावा तरी कसा? आईच्या बाबतीत फार लवकर निश्चित निर्णय घ्यायला हवा. तिचं काय करायचं हे तातडीनं ठरवायला हवं. नाहीतर हे बिंग फुटेल. शिवाय घरातल्या दुसऱ्या एखाद्याला या भयानक रोगाची लागण होईल. आई, तू मळ्यात राहायला येतेस? आपण एक लहानसं घर बांधू हवं तर. एक दिवस मळ्याकडं जाताना ज्ञानूनं सहज सुचवलं. मळ्यात राहायला? हा? तरकटलायस का काय र? पाखरू सुधीक राहायला भीतय तर मी राहू म्हणतोस? आई कावदारून बोलली. अगं पण आता तिथं मळा आहे. गडी माणसं असतात. मी मळ्यात जाऊन बसत्या आणि घरातलं सारं करायला लक्षीला सुधरल व्हय र. तिचा जीव हाय किती आणि तू करायला सांगतोयास र किती. शेतातली हवा शुद्ध असते आई. तुझी तब्येत लवकर सुधारण्याच्या दृष्टीनं सुचवलं मी. म्हणून काय गावातलं घर सोडून जाऊ व्हय मी? माझ्याकडनं नाही व्हायचं र बाबा. दिसभरीन तकडलंय तर. पर कायमचं नाही जमायचं मला. तुझी मर्जी. मी मग काय सांगणार? ज्ञानू निराश होऊन बोलला आणि मळ्याकडं निघून गेला. ज्ञानूचं पवारांच्या वाड्यात मळ्यात येणं जाणं आपसुकच वाढलं होतं. कामाचं निमित्त असायचंच, पण काम नसलं तरी तो निमित्त शोधायचा. सुमीच्या ओढीनं त्याला सबबी सुचायच्या. दिवसेंदिवस तिचं आकर्षण वाढत होतं. ती सारखं डोळ्यांपुढं असावीसं वाटत होतं. संधी मिळाली तर 2-4 शब्दांची देवाणघेवाण होई, नाहीतर दोघात नजरानजरीचा खेळ चालायचा. डोळ्यांनी बोलणं व्हायचं. दोघं परस्परांवरती अनुरक्त असल्याचं अनेकांच्या लक्षात आलं होतं. त्यांचं लवकरच लग्न होणार असल्याचं गावात बोललं जात होतं. आजकाल सुमी सारखं मळ्याकडं पळायची. कारण ज्ञानू तिकडं कधी बैलासाठी, कधी अवजार ऐदानासाठी तर कधी मारुती पवाराकडं सल्ला विचारण्यासाठी यायचा आणि दोघांना कधी ना कधी एकांती बोलण्याची संधी मिळायची. येता जाता ज्ञानूला लाल्या महाराची गाठ पडायची. त्याला लाल्याविषयी आस्था वाटायची म्हणून तो 4 शब्द आपुलकीनं बोलायचा. पण एक दिवस सुमीनं आपली नाराजी व्यक्त केली. काय म्हणून त्या महारोग्याबरोबर बोलत थांबत असशीला तुम्ही? बांधपाटाकडच्या आंबाड्याची भाजी यचता यचता ती ज्ञानूला म्हणाली. ज्ञानू तिच्या डौलदार मोह हालचाली डोळ्यांनी वेचत होता. का ग? त्याच्याशी बोललो म्हणून काय झालं? त्याला नुसतं बघितलं तर अंगावरती काटा मारतोय माझ्या. जेवण जात नाही त्या दिवशी आणि तुम्ही खुशाल गप्पा हाणत राहतायसा व्हय? महारोगी झाला तरी तो माणूसच आहे सुमन. जगानं वाईट टाकलंय त्याला. आपल्याशी कुणीतरी बोलावं, आपलंही कुणीतरी ऐकावं, 4 सुखदुःखाच्या गोष्टी व्हाव्यात असं त्यालाही वाटत असणारच की. रोगानं त्याला माणसातनं उठवलंय. आपण थोडी माणुसकी दाखवली, आपुलकीनं चौकशी केली तर त्या दुःखी माणसाला तेवढंच बरं वाटतं. ते बाकीचं काय सांगू नगासा मला. महारोग्याच्या सावलीला देखील उभं राहू नये. लोक नावं ठेवत्याती. दादा सुधीक म्हणत होता, तुम्ही असं का आडनाडावाने करतायसा त्या? शहाणीच हायस. उद्या मलाच महारोग झाला तर? काहीतरीच काय बोलताय? मी तुमच्याशी नाही बोलायची अशानं. सुमी रागेजून बोलली आणि वट्ट्यातली भाजी धुणी भरलेल्या पाटीत ठेवायला तरातरा चालली. अगं थांब थांब असं एकदम रागवायला काय झालं? ज्ञानू तिच्या पाठोपाठ लगबगीनं जात म्हणाला. जावा तकडं. काय बी वाईट वंगाळ बोलायचं आणि वर रागवायला काय झालं म्हणून विचारायचं. बरं बाई, चुकलं माझं. त्या महारोग्याशी मी यापुढे बोलणार नाही, म्हणजे मलाही कधी तो रोग होणार नाही. मग तर झालं नव्ह. गेला का तुझा राग? अशानं नाही जायचा माझा राग. लय वंगाळ हाय त्यो. पाटीत भाजी ठेवत नि त्याच्याकडे तिरप्या नजरेनं पाहत सुमी बोलली. मग मी काय करावं म्हणजे राग जाईल हो तुझा? उसाच्या फडात नेऊन त्या दिवसासारखं. जावा तकडं. लय चावट हायसा. तिकडं एकटा जाऊन कसला चावटपणा करायचा ग? तू सुद्धा चल, म्हणजे दोघं मिळून चावटपणा करता येईल. 4 बुकं शिकलाय म्हणून लयच बोलतायसा की. एका जुन्या झंपरची चुंबळ करून माथ्यावरती ठेवून ती ज्ञानूकडं वळली.
लय बोलायला काही बुक शिकावं लागत नाही सुमन. तू एवढं बाड बाड बडबडत्यास ते काय बुक शिकून होय? उचलाय लागा जरा. तुमच्या तोंडाला लागाया येळ नाही माझ्याकडं. माझ्या तोंडाला लागणार असशील तर मी येळ काढतो आणि त्याला फार येळ तर कुठं लागतो या. मिनिटाचं तर काम. इधर कल्याणीच हायसा बघा. ती लाजून हसत उद्गारली आणि तिनं वाकून पाठीला हात घातला. तसं ज्ञानूनेही ती उचलायला मदत केली. सुमन, काय ते? आमचा मळा बघायला केव्हा येतेस हो? मळ्यात आणि काय बघायचंय बया? अगं निच्चळ माळावरती माळा फुलवलाय मी. एकदा बघ तरी खरं. अशा माळ्याची मालकीण व्हावं म्हणून तू लग्न करशील बघ माझ्याशी. आणि हाय का तुमची मस्करी? यात मस्करी कसली ग? खरंच सांगतोय मी. त्या मळ्याची तूच मालकीण होणारेस. एकदा ये की ग आपला मळा बघायला. पर याच कसं? घरात काय सांगायचं? त्यांनी लावून द्यायला न ग व्हय? तू असं कर. उद्या आमची आई येणार आहे मळ्याला. तिला सांगतो तुला बोलवून आणायला. आई बोलवते म्हटल्यावर तुला नक्कीच पाठवून देतील तुझ्या घरातली माणसं. तुझ्या चुलतीलाही बरोबर घे हवं तर. मळ्यातच दुपारी जेवा म्हण. मग डोंगरावरती लिंगोबाचं दर्शन घेऊन परत या. उद्या कार्तिकातला शेवटचा सोमवार देखील आहे. खूप लोक दर्शनाला येतील. तुला देवदर्शन घडेल. मला तुझं दर्शन घडेल. शिवाय आपला मळाही बघता येईल. बघूया. घरात काय म्हणत्यात ती आणि कुणाला ठावं. तू मनावर घे म्हणजे घरातले तुला थांबवणार नाहीत. पवार मामांची एकुलती लाडकी लेक आहेस तू. लय गॉड बोलणं लावू नगासा. मला जाऊ द्या आता. लोक म्हणतील हे काय ह्या दोघांनी शिनमातल्यासारखं चालवलंय. सुमी हसत बोलली. एकदा ज्ञानूकडे डोळे मोडून बघितलं आणि ती बांधावरनं लगबगीनं चालत गावाकडं निघाली. ज्ञानू थोडा वेळ तिच्या पाठमोऱ्या कमनीय आकृतीकडे बघत राहिला आणि पवार वस्तीवर शिवाळ आणायला निघाला. त्याचं शिवाळ मोडल्यानं मोठ बंद पडली होती. सुमीनं आपला मळा बघावा ही ज्ञानूची इच्छा पुरी झाली. पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती एकटी आली नाही, तर पवार कुटुंबातल्या सगळ्या स्त्रिया, लहान मुलं असा सगळा गोतावळा लिंगोबाच्या दर्शनाला आला आणि मळ्यात जेवून मळा बघून गेला. वास्तविक ही आनंदाचीच बाब मानायला हवी होती ज्ञानूनं. पण त्याला रुकरुक लागेल असं थोडं घडून गेलं. ज्ञानूच्या बैलगाडीतनं सगळी मंडळी आली होती. सुमी हिराच्या समोरच बसली होती. ज्ञानू गाडी हाकताना बोलण्याच्या निमित्तानं मागं वळून बघायचा. लवकरच त्याच्या ध्यानात एक गोष्ट आली. सुमी आईकडे टक लावून पाहते आहे. तिच्या डोळ्यात आईच्या त्वचा रोगाविषयीचा किळस भाव आहे. तिचा स्पर्श तिला नकोसा झाला आहे. तिचं ध्यान ओंगळ, विद्रूप वाटतं आहे. आई तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करी आणि ती तुटक उत्तरं देऊन बोलण्याविषयीची नाखुशी प्रगट करी. आईला आणि सुमीला इतक्या जवळ एकत्रित आणण्यात आपण फार मोठी चूक केले हे त्याच्या लवकरच ध्यानात आलं आणि तो अस्वस्थ झाला. ऊस, पानमळा, फळझाडं, विहीर आणि माळव्याचे वावर बघून झालं. 10 गुंठ्यात ज्ञानूनं मोठ्या हौसेनं फुलबाग फुलवली होती. अनेक प्रकारचे गुलाब, निशिगंध, अबोली, शेवंती, जाईजुई, मोगरा अशी नानाविध रोपं आणि वेली हरीनं लावली होती. सुमीला ती बाग अतिशय आवडली होती. ती हसऱ्या मुद्रेनं आणि बोलक्या नजरेनं ज्ञानूच्या सौंदर्य दृष्टीतला कल्पकतेला दाद देत होती आणि त्याच्या कष्टाळूपणाचं सूचक शब्दामध्ये प्रशंसा करीत होती. मळा बघून झाल्यावर आधी लिंगोबाचं दर्शन घेऊन यावं आणि नंतर मळ्यात जेवावं असा प्रस्ताव मंजूर झाला आणि सगळे लिंगाना डोंगर चढू लागले. ज्ञानूनं आईचा हात धरला होता आणि तो तिला सांभाळत सावरत सावकाश नाळवाटेनं नेत होता. तरुण स्त्रिया आणि मुलं भराभर पुढे जात होतीत. या परिसरातली अनेक भाविक माणसं कार्तिक मासातला शेवटचा सोमवार पवित्र मानून लिंगोबाच्या दर्शनाला आली होती आणि डोंगरावर अनेक वाटांनी त्यांची खालीवर ये-जा सुरू होती. ज्ञानूला वाटत होतं, नव्हे त्याची इच्छाच होती, सुमीनं आपल्या बरोबर असावं. पण ती आपल्या घरातल्या बायका पोरांच्या घोळक्यातून पुढं निघून गेली आणि माथ्यावर जाऊन त्याची वाट पाहत थांबली.
आईचा हात हा महारोग्याचा हात आहे याची त्याला स्पष्ट जाणीव असूनही तो हात त्याला सोडता येत नव्हता. तो स्पर्श तो टाळू शकत नव्हता. आईला तो दुखवू इच्छित नव्हता. कर्तव्य म्हणून संसर्गाचा धोका पत्करूनही तिला सांभाळून देवदर्शनाला नेत होता. घळीत उतरून सगळेच गुंफेत शिरले. कुंडातल्या पाण्यानं हातपाय धुवून लिंगोबाचं दर्शन घेतलं आणि सगळे विसावा घेत गुंफेच्या तोंडाशी सावलीला बोलत बसले. ज्ञानू एकटाच गुंफेपलीकडच्या घळीतल्या चाफ्याच्या बनात गेला होता. तिकडेही लोकांची वर्दळ होती. तो तिथल्या गर्द पान लगडलेल्या एका चाफ्याखाली बसला. त्याच्या काळजाला काचणी लागली होती. तो चिंतागती होऊन बसला असतानाच एका लहान पोराला घेऊन सुमी त्याच्याकडं आली. का लांब येऊन बसलाय सावं? तिथं लोकांची गर्दी फार म्हणून इकडं येऊन बसलो झालं. मळ्याला दिरिष्ट लागल बघा माझी. लय देखणं रूप आलंय. पानमळा काय, केळीचं बन काय, फुल झाडं काय, वाटतं या मळ्यातच राहावं आपण. सुमीच्या प्रशंसेनं ज्ञानूची कळी खुलली. तू मळ्यात राहावंस म्हणून तर मळा असा रंगवलाय मी. फुलांची बाग तर तुझ्यासाठीच तयार केले. मग सांग बघू, केव्हापासून मळ्यात राहायला येतेस? तुला आजपासून सुद्धा मी ठेवून घ्यायला तयार आहे. राहतेस का? गुडघ्यालाच बाशिंग बांधून हायसा की. तुम्ही ठेवून घ्याल खरं, पण मी नाही राहायची. का ग? मळ्यात राहावंसं वाटतंय असं तूच म्हणालीस की. लग्नाची बायको म्हणून येईन की राहायला, का ठेवलेली बाय म्हणून राहायला खूळ लागलंय मला? ज्ञानू तिच्या बोलण्यावर खळाळून हसला. अगं ठेवून घेतो म्हणजे त्या अर्थी बोललो नव्हतो मी. तुला आपला मळा आवडला तर. न आवडाया काय झालं? मला तर भुलल्यावानीच झालं. शिनमात देखील असले माळावर फुललेली बाग मी बघितली नाही कधी. तुला मळा आवडला. आईलाही आपली भावी सून आवडली. डोंगर चढताना सारखं तुझ्या रूपाविषयी, गुणाविषयी बोलत होती. तुझं गुणगान करीतच हितवर आली ती. वय, होय की. आई बी लय रूपवान होती असं घरात बोलल्याला ऐकलंय आम्ही. आता काय झालंय व त्यासनी? हा? आता म्हणजे रक्त बिघडलंय ग. त्वचा रोग झालाय म्हण. दुर्लक्ष झाल्यामुळं थोडं जास्त झालंय एवढंच. तिला ईश्वरपूरला दवाखान्यात नेऊन दाखवून आणलंय मी. औषधही आणलीत. डॉक्टर म्हणत होते हा रोग काही विशेष नाही. निष्काळजीपणा भोवलाय. नियमितपणे औषध घेतलं तर हा म्हणता हा रोग हटेल. आत्ताच फरक पडलेला दिसतोय मला. तसं असल खरं, पण लय वाईट दिसतोय नाही ह्यो रोग. रूपाचं बेरूप करून टाकलंय बघ. बोट बी वाकडी झालेली दिसत होती तर. मला तर त्या लाल्या महाराचीच आठवण झाली बघा. मूर्ख आहेस झालं. ज्ञानू नकळत आवाज चढवून बोलला. पण लगेच त्यानं आवाज संयमित केला. अगं हा रोग महिन्याभरात बरा होईल. खरूज नायट्यासारखा किरकोळ रोग आहे हा. बघ तरी खरं. महिन्याभरात आई पूर्वीसारखीच खडखडीत होते का नाही ते. मग चांगलंच झालं की. औषध मातूर टायमशीर द्या बरं का. हो, ते तर महत्वाचंच आहे. काय रे ज्ञानू, लग्नाआधीच वावर जत्रा का? हमऱ्या हेरवाड्यानं आसपासच्या सगळ्या लोकांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात विचारलं. काही राजुरीकर खदखदून हसले. सुमी लाजून चूर झाली. तिनं पोराच्या बखोटीला धरून तिथनं पळ काढला. हे हमऱ्या लेका, तुझं एक कुठं जमना म्हणून आमचं जमलेलं तुला बघवना व्हैर? ज्ञानूनं उठून उलटा सवाल केला. आमचं काय जमतंय आता ज्ञानूबा? आम्ही आता लुगडं नेसून डुईवरती यल्लम्माची बुटी आणि काखत चौरंगा अडकवून जोगवा मागत हिंडावं म्हणतो या गड्या. जोगत्याहून जोगवा माग नाहीतर वाग्याहून खंडोबाच्या नावानं जागर घाल. दुसऱ्याचं कुठं जमत असल तर त्यात बिब्ब घालू नकोस म्हणजे झालं. नाही बा, माझ्या पोटात दुखायचं काय बी कारण नाही. तुझं चालू दे निवांत. पर काय र ज्ञानू, हिरा मावशीला काय झालंय र? विशेष काही नाही. तिचं रक्त बिघडलंय. अरे मग औषध पाणी काय करायचं का नाही र? तोंड कसं विचित्रच दिसा लागलं या. मी आजच बघितलं बघ. औषध चालू आहे तर. परवाच डॉक्टरांना दाखवून आणलंय तिला. बरं, जातो गड्या आता. असं म्हणत ज्ञानूनं तिथनं काढता पाय घेतला. डोंगरावरून परतल्यावरती
मळ्यात सगळ्यांनी जेवण केलं. ज्ञानूनं त्यांना बैलगाडीत बसवून त्यांच्या घरी पोहोचतं केलं. आता हिरा रोज एकदा का होईना मळ्याकडे चक्कर टाकू लागली. मळ्यात रोज काही ना काही कामं चाललेली असत. गडी माणसं, बायका कामाला असत. हिरा देखरेख ठेवू लागली. मजुरी भागवणं, ईश्वरपूरच्या बाजाराला पाठवलेल्या माळव्याचा हिशेब घेणं अशी कामं करू लागलेली. घरातला स्वयंपाक उरकला की ती ज्ञानूची दुपारी धुणं घेऊन मळ्यात यायची. एखाद्या कामकरी बाईच्या मदतीनं धुणं धुवून घ्यायची. संध्याकाळी घरी परतायची. लवकरच ज्ञानूनं जनावरासाठी छप्पर घातलं होतं. त्याला लागूनच गुड कौलाचं दुसरं एक छप्पर बांधलं आणि एका तरुण मजूर जोडप्याला चाकरीला ठेवून घेतलं. ते जोडपं वस्तीवरती राहू लागलं. नामूची बायको रुक्मिणी हिराला धुणी धुवून देण्यासाठी काम करू लागली. लक्ष्मी घरकाम बघायची. रावजीही अधनं-मधनं मळ्याकडे यायचा. इकडं तिकडं फिरून पाहणी करायचा. गड्यांशी गप्पा गोष्टी करायचा, पण कामाला हात लावायचा नाही. आज दुपारी न्यायला उशीर झाला होता. संपत आणि जयवंता जेवून केव्हाच शाळेला गेले होते. रावजीनं नव्या पायतानासाठी पैसे दे म्हणून बायको मागं भुंगा लावला होता. ज्ञानूनं त्याला आईकडून घ्या म्हणून सांगितलं होतं. हिरा बुट्टीत भाकऱ्यांची जुडी, दह्याचं लोटगं, तुरडाईची उसळ वगैरे व्यवस्थित भरून घेत होती. शेजारच्या लिगाड्यांची तानूबाई मळ्यात कामाला गेली होती. तिची दुपारी आजच्या दिवस न्यायची होती. ती आणायला लक्ष्मी गेली होती. किती उशीर केला पोरीनं. एकदा उलटली की लगेच परत यायचं नाव नाही. ती अर्धवट स्वतःशीच बडबडली. ते ऐकून रावजीनं बाहेर जाऊन तिला हाक द्यावी ही अपेक्षा. पण रावजी तिचं बोलणं ऐकून न आल्यासारखं निवांत विडीचा धूर सोडत बसला. आव जरा पुढं होऊन हाक मारा की व्ह. लिंगाड्याचं घर काय जवळ हाय व्हय, येईल की एवढ्यात. हिरानं गप्प बसणं शहाणपणाचं. कावलं तर भांडत बसल पण काम करणार नाही हे जाणून भाताच्या पातेल्यातला भात ताटामध्ये वाढून त्यात दही कालवू लागली. मग पैसे देत्यास नव्ह. पैसे त्या आणि कशाला व्ह. आता हाय का, ज्ञानूनं सकाळी सांगितलं नाही व्हय, मी 50 डाव मागितलं की मर्दीने. आज पायताना आणाया पाहिजे. राव चांभारानं शिवून तयार ठेवल्याचं कालच सांगितलंय आणि काय करायचंय नवं पायतान. आता हायती त्या मस्त घट्ट हायत की. कुठं आता जहागीरदार पाहुण्याचं हुमरं झिजवायची हायती व्हय तुम्हासनी. हे बघ, उगा वाडाचार लावत बसू नगस. तुझ्या संग गुदाडायला मला येळ न्हाय. तर व्ह लय की काम. सुताराच्या मेटावर, मारुतीच्या पारावर, पाटलाच्या ढिलजत लोक तट्टून बसल्या असत्याली तुमची वाट बघत. रिकामचोट माणसासने काम लय हे खरंच की बया. आता हे वाचा वाचा बोलणं बंद कर की ग वायच. रगड बोलणं झालं. जलंभर ऐकतोयाच की तुझं. पैसे तेवढं दे आणि जा गुमान. पैसे काय झाडाला लागत्या ते गुमान तोडून द्यायला. पोरीला बोलवा म्हटलं तर तेवढं सुधी काय करायचं नाही. निवांतवाने आलकट पालकट घालून गिळायचं. इड्या फुकायच्या आणि गावातलं उकिरडं फुकत फिरायचं. तिकडं माळ्यात पोर राध्यान राबून मराया लागले. मला रोगानं आधू केले तरी बी मी तुमच्या वाणी गडद बसत नाही. हातनं होईल तेवढं करायला काय घिरणी भरल्या व्हय तुम्हासनी. अगं ए गतकाळे, पुढं बोलशील तर पायतानानं कॅस काढीन. गतकाळी मला घिरणी भरवत्या. तुझ्या आईला देवानं घिरण लावल्या बघ तुला. लाल्या महारावानी हातपाय झडत्याली तुझी. देव काय आंधळा नाही तुला सैल सोडायला. तुझा अंग कुजवणारच त्यो. लय नाचायचीच ग तू उंडक मल्ले. काय तावाचा डेंबाज. गाव भुलिवलंस. नेसणं काय नखरं काय. तुझ्यासारख्या यशवाबाईला मुंबईच्या बाजारात बी जोड घावायचा नाही. मी म्हणून तुला नांदिवलं हकडं. गावाकडनं हेपलून घेऊन वर आणि मला शानपणा शिकवत्यास. मी माप गब्बर गंड होतो ग कामाला. कामाचं कौतिक नग सांगूस मला तू. तू पोरं काढून ठेवलीस माझ्या माघारी आणि मी काम करू व्हय त्यांच्यासाठी. त्यांची पोट भरू व्हय. आज पतूर गप्प होतो मी. ह्या पुढं काय वंगाळ बोलशीर तर दाडवान मोडून हातात देईन. ह्यो तुझा संसार हाय. तुम्ही सर्वांनी राबायचं. मी बसून खाणार, चैन करणार. रावजी संतापून मनातलं सगळं ओकताना थरथर कापत होता.
सगळे विखारी विकार त्यानं दडपून दाबून ठेवले होते. पण आज त्याचा अकस्मात स्फोट झाला होता. त्याच्या तोफखान्याच्या सरबत्तीनं हिराचं तोंड बंद झालं होतं. ती एकदम गप्पगार झाली. तोंड खरकन उतरलं. अंगावरचं मांस खरवडून काढल्यासारखं झालं. अंधारातलं भूत एकदम डोळ्यापुढं येऊन उभं राहिल्यावानी ती भयचकित झाली होती. ती अवाक होऊन नवऱ्याकडं बघतच राहिली. नवऱ्याच्या मनात लपून बसलेला, कायम वळवळत असलेला साप आज बिळातनं एकदम उसळी घेऊन चवतावून फुटकारत बाहेर पडला होता. नवऱ्याच्या मनात वारूळ चढत असलेलं ती बघत होती. त्यात मुंग्यासारखे क्षुद्र कीटक असतील असं वाटत होतं. म्हणून ती निर्धास्तपणे उद्धट अभिनिवेशानं वारुळाला डिवचत होती. बिळात उद्दामपणे काठी घालून हलवून वारूळ फोडण्याचा पाडण्याचा प्रयत्न करीत होती. आज त्यातून भयंकर नाग बाहेर पडला होता आणि तिच्या काळजालाच डसला होता. त्याचं विष मनात पसरत जात होतं आणि ती शुद्ध हरपल्यागत निर्भान होऊन विस्फारल्या डोळ्यांनी नवऱ्याकडं बघत होती. इतकी वर्ष ही धुमसती आग पोटात लपून हा गप्प शांत का राहिला ते कळत नव्हतं. आणि आजच तो भडकून का उठावा तेही समजत नव्हतं. तो बसून खातो, तो ऐदी ऐतखाऊ आहे म्हणून त्याला ती आजच शिव्या घालत नव्हती. ती स्वतः राबून प्रपंच चालवत होती म्हणून हक्कानं ती त्याचा पाणउतारा करीत होती. उठसूट वडा कुटत होती. आज तो बोलला त्यानं तिला झेंडू फुटल्यागत झालं होतं.